संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे पैसे अचानक थांबले आहेत का आणि यामुळे आर्थिक अडचणी येत आहेत? तर काळजी करू नका. हे असं का झालंय आणि यावर उपाय काय हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. अरेच्या, डिसेंबर महिन्याचं अनुदान अजूनही बँक खात्यात जमा झालेलं नाहीये का? मग तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखेच राज्यभरातील हजारो दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिक याच समस्येला सामोरे जात आहेत. बरं. तर मग हे अनुदान अचानक का थांबलं? याच्यामागे नक्की काय कारण आहे? चला, या समस्येच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की शासनाचा नेमका कोणता नवीन नियम आहे. ही अडचण फक्त एका दोघांची नाहीये, तर ही एक राज्यव्यापी समस्या आहे. अनेक लाभार्थ्यांना अचानक पैसे मिळणं बंद झाल्यामुळे साहजिकच त्यांच्या मनात एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आणि खरं सांगायचं तर अनेकांसाठी हे अनुदान म्हणजे जगण्याचा एक मोठा आधार आहे. आणि तेच जर वेळेवर मिळालं नाही तर रोजच्या गरजा भागवणं सुद्धा खूप अवघड होऊन बसतं. त्यामुळे लोकांची चिंता वाढणं अगदी साहजिक आहे. ही समस्या किती गंभीर आणि मोठी आहे हे आपल्याला आकडेवारी पाहिल्यावर जास्त चांगलं कळेल. चला बघूया किती लोक या लाभापासून वंचित राहिले आहेत. हा आकडा बघा, 6,000. आणि हा फक्त एका जिल्ह्यातला आकडा आहे. जरा विचार करा, संपूर्ण राज्यामध्ये ही संख्या किती मोठी असेल. खरंच खूप धक्कादायक आहे. हे बघा, हे काही आम्ही मनाने सांगत नाहीये. हे थेट सरकारी निर्देश आहेत. त्यात स्पष्टपणे सांगितले की ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही त्यांचं अनुदान बंद होणार आहे. हे आकडेवारीचं बघा ना, एकाच भागात 16,000पेक्षा जास्त लाभार्थी आहेत आणि त्यापैकी जवळपास 6,500 लोकांनी अजूनही आवश्यक कागदपत्र जमा केलेली नाहीत. म्हणजे जवळजवळ 40% लोक. आणि याचमुळे ते या लाभापासून वंचित राहत आहेत. तर मग या सगळ्या समस्येचं मूळ कारण काय आहे? ते आहे एक नवीन नियम, आणि तो म्हणजे UDID कार्डची सक्ती. चला, आता ह्या कार्डबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. आता हे UDID कार्ड म्हणजे नेमकं काय? तर हे आहे एक युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारने दिलेलं एक खास ओळखपत्र. आणि आता ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड सादर करणं बंधनकारक म्हणजे कंपल्सरी केलं आहे. आणि इथेच सगळा महत्त्वाचा बदल झाला आहे. बघा, आधी कसं होतं, फक्त आधार कार्ड दिलं की काम व्हायचं. पण आता तसं नाही. आता आधार कार्ड तर लागेलच, पण त्याच्यासोबत UDID कार्ड असणंही तितकंच गरजेचं आहे. आणि याच एका बदलामुळे अनेकांचे पैसे थांबले आहेत. आणि एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा, हा काही तात्पुरता नियम नाही आहे. म्हणजे फक्त डिसेंबर महिन्यापुरता नाही, तर यापुढे प्रत्येक महिन्याचं अनुदान मिळवण्यासाठी हे UDID कार्ड लागणारच आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. ठीक आहे, समस्या तर आपल्याला कळाली. आता त्यावर उपाय काय ते बघूया. ज्यांच्याकडे हे कार्ड अजूनही नाहीये त्यांनी ते कसं मिळवायचं त्याची एकदम सोपी प्रक्रिया आपण आता पाहूया. प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. सगळ्यात आधी सरकारच्या स्वावलंबन नावाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि एकदा का अर्ज केला की मग जिल्हा रुग्णालयातून तुम्हाला तुमचं UDID प्रमाणपत्र मिळून जाईल. आणि हो, जे नवीन अर्जदार आहेत त्यांनी अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्र तयार ठेवावीत. कोणती? तर 40%पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, वयाचा पुरावा आणि अर्थातच आधार कार्ड. बरं, आता UDID कार्ड मिळालं म्हणजे आपलं काम झालं असं नाहीये. थांबलेलं अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी अजून एक खूप महत्वाची पायरी बाकी आहे. हे लक्षात घ्या, फक्त कार्ड मिळवून ते घरी ठेवणं पुरेसं नाही. जोपर्यंत तुम्ही ती योग्य सरकारी कार्यालयात जमा करत नाही तोपर्यंत तुमचं अनुदान पुन्हा सुरू होणार नाही. आता काय काय जमा करायचं यात गोंधळ नको व्हायला म्हणून ही यादी लक्षात ठेवा. तुमचं अपडेट केलेलं आधार कार्ड, तुमचं नवीन UDID कार्ड आणि तुमच्या बँक पासबुकची, या तिन्हींची एक झेरॉक्स प्रत तुम्हाला जमा करायची आहे. आणि ही कागदपत्र कुठे जमा करायची? तर तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जायचं. तिथे संजय गांधी निराधार योजना नावाची जी शाखा किंवा विभाग असेल तिथे ही कागदपत्र द्यायची आहेत. आता मनात एक प्रश्न येऊ शकतो की समजा हे सगळं करूनही अनुदान मिळालं नाही तर मग काय करायचं? घाबरू नका, त्यावरही एक सोपा उपाय आहे. जर कागदपत्र जमा करूनही अनुदान सुरू झालं नाही तर अजिबात वेळ घालू नका. थेट तुमच्या तहसील कार्यालयात जा आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.
तर मग आता एकच प्रश्न विचारायचा आहे, आपलं UDID कार्ड तयार आहे का? नसेल तर आजच ही प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून आपलं आर्थिक सहाय्य पुन्हा व्यवस्थित सुरू होईल आणि त्यात कोणताही अडथळा येणार नाही.